प्रिय मुलांनो, माझ्या या गणिताच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते आणि आज आपल्याला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म जो आहे तो पाहायचा आहे. तो गुणधर्म काय आहे तर समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असतात. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर प्रपोर्शनल टू देअर साइड स्क्वेअर. मग आपण आता त्या गुणधर्मावर आधारित काही उदाहरणं बघूया. प्रिय मुलांनो, जर त्रिकोण तुम्हाला समरूप दिलेले असतील की त्रिकोण ABC हा समरूप आहे त्रिकोण PQR सोबत, तर त्यांच्या क्षेत्रफळाविषयीचा हा गुणधर्म आहे. तर त्यांची क्षेत्रफळ मीन्स एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR, ती जी क्षेत्रफळे आहेत ती संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असतात. इथे प्लीज तुम्ही गोंधळ घालू नका की 1.1 काय होता की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म, नुसते त्रिकोण, मग ते समान पायाचे असतील किंवा समान उंचीचे असतील पण ते त्रिकोण वेगळे वेगळे होते. जर त्यांच्यात समान पाया असेल तर क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात, आणि जर समान उंची असेल तर क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात. आणि आता पूर्णपणे आपण वेगळ्या गोष्टीकडे जात आहोत. त्यानंतर आपण समरूप त्रिकोण बघितलेले आहेत आणि त्यामुळे परीक्षेत जर असा प्रश्न आला आणि त्यावेळेला तुम्हाला ही अट दिली असेल आणि प्रश्न क्षेत्रफळावर आधारित असेल तर इथे त्या बाजूंचा वर्ग करायला किंवा वर्ग लिहायला विसरायचा नाही. संगत बाजू घ्यायच्या. पुन्हा मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये ही आयडिया दिलेल्या होत्या. संगत बाजू म्हणजे कशी, पहिली जोडी पहिली दोन, मग इकडचे पण पहिले दोन, इथे दुसरा तिसरा, इकडचा पण दुसरा तिसरा, इकडचा पहिला तिसरा, इकडचा पण पहिला तिसरा. सो AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू सेकंड अँड थर्ड BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट अँड थर्ड, दॅट इज AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. कधी जेव्हा हे स्टेटमेंट असेल, इफ द ट्रायंगल्स आर सिमिलर देन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर प्रपोर्शनल टू द स्क्वेअर्स ऑफ देअर साइड्स. तर मुलांनो, 1.4 मधलं पहिलं गणित आहे. द रेशो ऑफ साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. हिअर वी हॅव टू अंडरलाईन द वर्ड ट्रायंगल्स आर सिमिलर. जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांची किंवा समरूप असतील तर त्यांची क्षेत्रफळे संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात. आता मी असं म्हणेन की ते ट्रायंगलचं नाव नाही आहे, तर आपण सुद्धा ती आकृती काढा आणि त्याच्यानंतर त्या आकृतीला नावं द्या. इतकं आपल्याला त्याची गरज नाही आहे, इतकं कठीण करून ठेवायची गरज नाही आहे. सिम्पली साइड, इफ देर आर टू ट्रायंगल्स, लेट द ट्रायंगल्स बी फर्स्ट ट्रायंगल अँड सेकंड ट्रायंगल. सो हिअर A1 upon A2, that is area of first triangle upon area of second triangle is equal to side 1 square simple upon side 1 upon side 2 square, and the sides are given in the ratio 3 square upon 5 square. So my ratio comes to 9:25. म्हणजे जर मला असं वाटतं की जर आकृती नसेल तर तुम्ही ती आकृती काढून ते दोन त्रिकोण दाखवणं आणि मग त्या त्रिकोणांची नावं घेऊन एवढं त्याला डिटेलमध्ये करण्याची गरज नाही आहे. फक्त जे ट्रायंगल आहेत त्यांची क्षेत्रफळे आहेत, त्या क्षेत्रफळाला इंग्लिशमध्ये एरिया म्हणतात, म्हणून आपण तिथे घेतो A1 अपॉन A2. मराठीवाली मुलं इथे बाजू 1चा वर्ग छेद बाजू 2चा वर्ग बरोबर 3चा वर्ग छेद 5चा वर्ग, 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग 25 घेऊ शकतात. सो मीडियम डझंट मॅटर इन मॅथमॅटिक्स. सो हिअर नेक्स्ट, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. AB is to PQ is 2:3. fill in the blanks. आणि आता आपल्याला ह्या रिकाम्या चौकटी ज्या आहेत त्या भरायच्या आहेत. अगेन माय फर्स्ट थिंग इज टू, whenever the problem is of area, purposely see whether the triangles are given similar or not. हे सिमिलर दिलेले आहेत. सो हिअर एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR. आणि आपण आपल्या मनात ठसवूनच घ्यायचं की जर त्रिकोण समरूप असतील तर क्षेत्रफळे बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात. इफ द ट्रायंगल्स आर सिमिलर then the areas are proportional to their side square. So here it will be AB square. Now think what I told. Initially I gave the idea. पहिली दोन अक्षरं पहिल्या त्रिकोणाची. So first two side, that side will be AB, first and second letter AB square. Here first and second letter, पहिलं आणि दुसरं अक्षर आहे PQ, म्हणजे इथे येणार PQ square. The ratio is given AB and PQ, but the square, so it will be 2 square and the remaining is 3 square, and my answer will be 4:9. So very simple. And if anything is not clear, again you can pause the video, again you can see how the problem is solved, how the properties are derived, and then you can continue solving exercise 1.4. Next problem.
आता तिसरं गणित बघा. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR समरूप आहेत आणि त्यांची क्षेत्रफळे अनुक्रमे दिलेली आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is 80 and area of triangle PQR is 125. Fill in the blanks. But it is not that easy. Some steps has to be done to get the value of AB and PQ. You cannot get directly the value as earlier sum was there. So here area triangle ABC upon the fill up is there. So that another triangle is PQR. So here it will be area triangle PQR. Triangles are similar. So here area triangle ABC upon area triangle PQR is equal to, if the triangles are similar then areas are proportional to their side square. So AB square upon PQ square. Now I will put the values over here. It is 80 upon 125 is equal to AB square upon PQ square. Both are divisible by 5. 16 5 and here 25 5 16 85 दोघांनाही 5 ने भाग जातो. सो 16 85 आणि 25 5 125 and I will get, so AB upon PQ we can take square root on both sides. दोन्ही बाजूची वर्गमुळे काढूया. 16 is the square of 4 and 25 is the square of 5. So this is by taking square root on both sides. By taking square root on both sides. दोन्ही बाजूची वर्गमुळे काढून आणि मग आपण आपली fill in the blanks इथून इथे भरू शकतो. So AB upon PQ is 4 upon 5. Go. Now fourth problem. Triangle LMN is similar to triangle PQR. दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत, त्रिकोण सिमिलर आहेत, समरूप आहेत आणि हे एक स्टेटमेंट इथे दिलेलं आहे. सो QR इज इक्वल टू 20, MN इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. माय ॲडवाइस इज ऑलवेज इन जॉमेट्री to get something, to prove something, you have to start from the given values. So this is my given. So I will start from this. 9 into area triangle PQR is equal to 16 into area triangle LMN. So here probably I am getting the ratio area triangle PQR upon area triangle LMN is equal to, ये उल्टा पुल्टा 16 upon 9. Is it clear? So here that will come down 16, 9 will come in the denominator. But you always remember, if the triangles are similar, that is triangle LMN is similar to triangle PQR, then their ratios of areas are proportional to the side square. So I will write area triangle PQR upon area triangle LMN is equal to, I will take the side whichever is to be determined and pair with the same. So it will be QR square upon MN square. So this is the property of areas of similar triangles. I can write here by theorem of areas of similar triangles. Again by taking the values here, 16 upon 9 is equal to QR. Here it is 20 square upon MN square. I can cross multiply. Here it will be 16, see the part, 16 into MN square is equal to 9 into 20 square. So this is MN square is equal to 9 into 20 square upon 16. So MN is equal to, we will take square root 3, 20 square root will be 20 and 16 is there, to square it will be 4, 4 5s are 20 and thus I can get the value 3 5s are 15. You can here, in this step only you can take the square root on both sides. This will be 20 upon MN is equal to 4 upon 3, or you proceed like this. Whatever is your choice. This is a mathematical calculation. You can prefer any calculation provided the answer comes right.
प्रिय मुलांनो, आज आपण 1.4 प्रॅक्टिस सेटमधली काही एक्झाम्पल्स बघितलेली आहेत. तुम्ही उरलेली एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेटमधले काही गणितं घेऊन येणार आहोत.